दोघं बापलेक सारखेच आहेत. माझ्या जीवाला घोर लावून निघून जाते ती. कवा धरणं गेले ते अजून पत्त्या नाही. एकाला शोधायला दुसरी गेली ती बी तिकडच. फोन बी उचलणं झाले ती. या या आलात द्या. काम बघायला गेलता ना तुम्ही. मिळालंच असेल काम तुम्हाला. आणि लाखभर पगार बी मिळाला असेल. द्या की मग. कुठं आहे ते 1 लाख? नाही तिला मिळालं. अहो आपली अवस्था काय, आपण करतोय काय, हा ह्याच तरी जरा भान ठेवायचं. आणि तुमची ती पोरगी लाडकी लेक सगळ्याच खापर बी माझ्यावरच पडून रिकामी. हो बिंबीच्या देटापासून वरडत होती मी की नका बाहेर जाऊ, तुमची तब्येत बरी नाही, जरा आराम करा घरात. पण नाही, आजपर्यंत काय ऐकले तुम्ही माझं? कुठं हाय कुठं ती पोरगी? अहो तुम्हाला सोडकायला गेली ती, भेटली का नाही? वय भेटली. तुम्हाला अशा अवस्थेत एकट्याला पाठवलं वय घरी? अगं गोट्याने मला आणून सोडलं इथवर. तू ना घरात आली कीच लगेच किरकिर चालू करते बघ, जरा सुद्धा बसू देत नाही. होय का? अहो मग जरा माझ्या जीवाला घोर कमी लावा की तुम्ही बापलेक. मला देताय का सुखानं जगून तुम्ही? एकाच झालं ना त्यावर दुसऱ्याचं आहेच. आई काय झालं? कशाला एवढी चिडचिड करते? आलीस वय तू? कुठे गेलतीस घराने? हा आणि ही कुठं गावलं तुला? काय सांगायचं का? त्यांना काय विचारतेस? मी विचारले ना. मला सांग कुठं गावलं ही तुला? वडापावच्या गाडीवर भांडी धुवत होते. विचार जरा. वडापावच्या गाडीवरती भांडी घासत होते. हो काय यार बीड लागली का काय तुम्हाला? हा कोणी लावलं तू रोजानं तुम्हाला लोकांची भांडी घासायला? एवढी जर हाऊस आली ना भांडी घासायची तर मला घासू लागा की घरात. तसं बी माझं कंबाट मोडलेलंच आहे. अहो आपल्याला झेपल ना तेवढंच काम करावं माणसानं. कुणी सांगितलं लोकांची भांडी घासायला? आणि मी पण तुम्हाला एकदम ठणकावून आईसारखं सांगते हा बुवा, परत असं काही काम करायचं नाही. परत जर तुम्ही असं काही केलं ना तर मी आहे तुम्ही आहे. अगं पण राणे ह्यात वाईट काय आहे ग? हा तू सांगते ना काम हे सगळं सारखंच असतंय, त्यात छोटं मोठं काहीच नसतंय. मग ते करायला कशाला लाजायचं? हाय का आता? अहो काम छोटं मोठं नसतंच, पण हा प्रश्न कामाचा नाहीच आहे ना. अहो आपलं वय काय, हा हे एवढे डोक्याला जखम करून घेतलीये, त्यात तब्येत आपली चांगली नाहीये आणि गेलेत काम करायला. अगं माझी तब्येत ठणठणीत आहे, मी बरा आहे एकदम. तरी सुद्धा तुम्ही काम करायचं नाही. हा घरी बसून आराम करायचा आता. आणि बुवा तुम्ही आता हे पैशाचं टेन्शन वगैरे घेऊ नका बरं का. अहो माझ्या पगारात होईल सगळं नीट. मी सगळी कर्ज फेडणार आहे, तुम्ही नका काळजी करू. अगं पण राणे पिगमीच्या पैशांचं काय करायचं ग आपण? कुठनं द्यायचं पैसे त्यांचं? आई मी ती सगळी गडबड सोडवली. अगं मी बोलून आले जाऊन त्यांच्याशी. ते म्हटलेत हप्त्याने पैसे दे. अगं हप्त्यानं पैसे द्यायचं म्हणलं तर त्यांना जामीन का काय तर द्यायला लागतं. ते कसं देणार आपण? तुझ्या सगळ्या टेन्शनचं उत्तर आहे यात. हे दागिनेच बघ आता तुला संकटातून बाहेर काढतात. आई तुला मी म्हंटल ना तू नको लक्ष घालू त्याच्यात. अगं मी केली आहे सगळी व्यवस्था. मला ना लई भूक लागली, मी पटकन जेवण बनवते. आपण 3 जण मिळून गरम गरम जेव. हा अगं बाई खूपच उशीर झालाय. मला अजून कशी काय मिळाली बरं? नाही पाठवा ना त्यांना, पाठवा अजून घड्याळ शोधायला. मुळात नको त्या गोष्टींना पाठिंबा दिला ना की हेच होणार. पण मी बोलले की माझं तोंड दिसतं ना. ही मुलगी अजून काय काय टेन्शन देणार ना देवाच ठाऊक. अगं मालती पण ते हा बाई ते बघ आली मुलं. काय पार पडली का तुमची शोध मोहीम? वेळेचं काही भान आहे का नाही? ही वेळ आहे का घरी येण्याची? घरात आपली काळजी करत असतील याचं काही घेणं देणंच नाही ना तुम्हाला?
मम्मा अगं सॉरी, ते घड्याळ शोधण्याच्या नादात ना एवढ्या वेळ कधी झाला कळलंच नाही. अरे पण तिथे जायची काही गरजच नव्हती ना. का गेलात तुम्ही तिथे? तेच तर, मुळात कोण कुठली ती मुलगी, तिच्यासाठी एवढ्या खस्ता खायची काय गरज आहे? ती पोरगी पण ना नेमकी आपल्याच नशिबाला आली. त्रास द्यायची एक संधी सोडत नाही. मम्मा अगं खरंच राणी माझी खूप चांगली मैत्रीण आहे. अहो काकी, आपण तिच्यावर नको नको ते आरोप केलेत. त्या घड्याळामुळे किती काय काय गोष्टी घडल्यात. आणि ती राणी एकटी कुठे गेली असती ना घड्याळ शोधायला. हो का? म्हणून तुम्ही गेलात ना? मग काय झालं बरं? सापडलं तुम्हाला ते घड्याळ? नाही सापडलं असेल तर द्या तरी, मग मी निदान मान्य तरी करते ना की ती मुलगी चोर नाही. द्या, सापडलं ना तुम्हाला घड्याळ? द्या ना, देताय ना? नाही, ते घड्याळ आम्हाला नाही सापडलं. तेच सांगते मी, ते सापडणारच नाही. कारण मुळात हरवलं असतं ना तर ते सापडलं असतं. चोरलेल्या वस्तू कधीही सापडत नाहीत. आणि ही अशी चोर मैत्रीण हवी का तुला चिकू? तेच तर मी पण अश्विनी ताईंना तेच समजावून सांगत होते, अशी चोर मैत्रीण हवी आहे का? पण खर तर आई यांची काहीच चूक नाहीये. ती राणी तशीच आहे. चांगुलपणाचं नाटक करून चांगल्या चांगल्याना जाळ्यात ओढते ती मुलगी. ही तर लहान मुलं आहेत, नशीब आपलं यांच्याकडचं काही चोरलं नाही तिनं. तुम्ही किती वेळा तोच विषय चघळणार आहात? मी आधीही सांगितलंय, पुन्हा सांगतो आणि शेवटचं सांगतोय, कुणावरही चुकीचे आरोप करणं योग्य नाहीये. मुळात राणी दोषी आहे, निर्दोष आहे, अजून सिद्ध व्हायचंय. होईल ना, ते सिद्ध होईलच. पण जर तिने दिलेल्या वेळेत ते घड्याळ परत केलं नाही तर मी शांत बसणार नाही. कठोरातली कठोर शिक्षा देणार आहे मी तिला. आणि जे जे आता तिची बाजू घेत आहेत ना ते स्वतःही तिला शिक्षा देतील. ती वेळच येणार नाही. पण मला खात्री आहे राणी निर्दोष आहे. खात्री? राणी निर्दोष याची खात्री आहे तुम्हाला? आई, नाही, तू का काळजी करतेस? हे बघ, या सगळ्या प्रकरणात जो कोणी दोषी असेल ना त्याला मी स्वतः कठोर शिक्षा देईन. डोंट वरी. मी आज जाम खुश आहे. खाली जो काही ड्रामा झालाय ना, वा, अशी सतत भांडण व्हायला पाहिजेत त्यांची. विक्रांत, तू काय म्हणाला होतास? राणी चोर आहे हे मालती आईंच्या मनामध्ये तेवट ठेव. आणि मी तेवट ठेवलं आणि बघितलंस कसा भडका खाली उडालाय तो. फॅक्टरीत आपल्याला जी पोझिशन मिळाली आहे ना ती फक्त मिरवण्यासाठी नाही मिळाली रे. मी पोझिशन मिरवतो. हो, मला तरी तेच वाटतंय. विक्रांत, विक्रांत, तुझं काम व्यवस्थित नाही केलं ना, मी तुला कामावरून काढू शकतो. हा इंद्रा समजतो काय स्वतःला? मला नोकरीवरून काढतो. विक्रांत काय झालंय? का चिडतोयस तू? कंपनीत पुन्हा काय झालंय का? त्या राणीमुळे माझ्यावर चिडलाय तो. माझी लायकी दाखवतो. हो, शांत हो, एवढा चिडू नकोस. आपलं काय ठरलंय? आपण जे काही करणार आहोत ते एकदम शांततेत करायचं आपल्याला. अरे खड्ड्यात गेली शांतता. माझं आता डोकं दुखतंय. हे बघ विक्रांत, चिडून काही होणार नाहीये. माझ्या डोक्यात जे चाललंय ते सक्सेसफुल झालं तर सगळं होणार. हे बघ विक्रांत, नक्की तुझ्या डोक्यात काय चाललंय ते मलाही कळू दे. राणीची वाट तर लागणारच आहे चाळीमध्ये. वा, क्या बात है. मस्त प्लॅन तुझा. फक्त तुझा हा प्लॅन आपल्याला पाहिजे तसा वर्कआउट झाला पाहिजे विक्रांत.
आता घड्याळ कसं शोधायचं, कुठं सापडेल ते? त्यात आता सगळं कर्ज फेडीन असं म्हणलंय, ते कसं फेडू? माझ्या पगारात पिगमीचा हप्ता भरून गेल्यावरती उरलेल्या पैशात बाकीचं सगळं कसं भागणार? भावा जेवलीस काय? राणे आणि बुवा जेवले का? त्यांनी सांगितलं मला काय झालं ते. तू नको टेन्शन घेऊ भावा. आणि काय ग तिकडे बी भांडी घासली, इथं बी भांडी घासती. ए भावा, अरे कुठं हरवली? कवा दर न बोलते मी तुला. अरे गोट्यात तू आहेस होय? ते काय नाही, मला कळलंच नाही. हा तेच म्हणलं, एवढं कुठलं मोठं विचारत होती. सगळ्यांचा हिशोब कसा चुकता करायचा नाही याचाच हिशोब लागत नाही बघ. आता पगार झाल्यावरती कोणाचे किती आणि कसे पैसे द्यायचं ना, हे काहीच कळत नाही मला. एवढंच ना भावा, मी असल्यावर कशाला टेन्शन घेते तू? अगं आपलं गणित 1 नंबर आहे. शाळेत 48 आल तुम्ही, असं बोटांच्या हातावर गणित करू शकतो. तू सांग मला कोणाचे किती आहेत, आपण बघू. सांग. हा, पहिले तर पिगमीवाल्यांचा हप्ता 8,000 रुपये. पिगमी 8,000 अधिक पुढं. किराणेवाले आहेत ना, त्यांची उधारी 2,750. 2,750 अधिक पुढं. आता तुम्ही सगळ्यांनी मला जे एकम लाखाला द्यायला पैसे जमा करून दिले ते 6,000 रुपये. ते राहू दे, ते राहू दे. का? काय नाही, लिही. मला तुमच्या सगळ्यांचे पैसे वेळेवर द्यायचे. बर, पुढं. मग आता या महिन्यात कम लाखाचं भाडं 3,000 रुपये. 3,000. राणे अगं 19,750 तरी इथंच झालं. एवढं तर पगार बी नाही तुला भावा. मग आता काय करायचं? अगं पण सगळा खर्च इथंच केल्यावर घर खर्चाला काय देणार आहे तू? राणे, अगं दागिन्यांचा डबा सापडणं झालाय कपाटातला. तू ठेवलास का काय कुठं? ए राणे, अगं मावशी कावा धरणं वराडती डबा डबा, सांग की तिला. तुझं सांग की, खरंच गावाना झालाय ग? अगे राणे, बघितलास का दागिन्यांचा डबा तू? हाय, तू डबा ना? डबा. अगं बोल की काहीतरी. काय विचारते मी? सापडणं झालाय ग? हक्क कपाट उचकाटले मी. पाय फुटलं का कपाटानं गिळलं त्याला काय कळणं झालंय मला. आणि आपल्या घरात चोरी तर झाली नसेल ना ग? का तू आणि तुझ्या बापानं काय केलंय त्या दागिन्यांचं? बघ राणे, काय असं ना ते मला खरं खरं सांग. हा, दागिने ना ते अगं दागिने दागिने राणी, दागिने काय म्हणती मावशी? आई, ते दागिन्यांचा डब्बा मी उचलून ठेवला तो कपाटाच्या आतल्या कप्प्यात. अगं सुरेखा, दागिने म्हणजे काय दगडीट आहेत वय कुठं पण ठेवायला? त्यात आता सोन्याचा भाव पारा आबाला टेकल्यात. चोऱ्या माऱ्या वाढल्यात, त्याच्यामुळं रस्त्यावर माणसं लुटायला लागलेत. उद्या घरात घुसायला पण कमी करायचे नाहीत. मला आता अजून लचाण नको माझ्या माग, म्हणून मॅच ती कपाटात ठेवलेत. हा बरोबर. अगं मी पाहिलं ना बुवांना ठेवताना. अगं मी पण तुला तेच सांगत होते. मग मला केव्हा सांगणार दागिन्यांच्या डब्याची जागा बदलली म्हणून? मला वाटलं गेला का काय चोरीला. माझा जीव किती घाबरा झाला होता ना माझं मला माहिती. अगं ए राणे, तू काय बघत बसल्यास? जा की पटदिशीने कामावर आणि लवकर ये झोपायला. उद्या सकाळच्याला लवकर उठायचंय. हाय का आता कशाला लवकर उठायचंय? अगं बाई, उद्या वटपौर्णिमा आहे. आपल्याला वडाला पूजेला जायचं आहे ना? हा, मी विसरलेच. पण आई, मी काय म्हणते, ह्या वर्षी तू एकटीच जाते का? अगं मला लई काम आहे. मला नाही वाटत मला या वर्षी जमल. बरं तू एक काम कर ना, गोट्याला घेऊन जा. मी नाही बाबा, तूच जा. मावशीनं बरोबर तुझ्या लग्नाचं नियोजन केलं असणार. लग्नानंतर तुला पण कळलं पाहिजे ना पूजा कशी करायची ती. जा नीट शिकून घे. ए गप्प बस बर का. मला काय शिकायची गरज नाहीये. मला माहितीये वटपौर्णिमा हा सण म्हणजे काय असतो. अरे वटपौर्णिमा हा सण सौभाग्याचं प्रतीक आहे आणि आपल्या जोडीदाराच्या दीर्घ आयुष्यासाठी
आणि तोच जोडीदार 7 जन्म मिळावा म्हणून साजरा केला जातो. आणि मला हा सण लय आवडतो. आणि दरवर्षी माझी आई वटपौर्णिमा साजरा करायला मला घेऊन जाते सोबत. होय ना? मग आता जरा तोंडाची बडबड कमी कर आणि हात चालव पटापटा. कामाटपाने ये. चला तुम्ही पण. मी पण जातो भावा, मला बी झोप आली आता. अरे गोट्या थांब की. काय? अरे ते हिशोबाचं सांगून जा ना पूर्ण. काय सांगू भावा, आता तुझ्या पगारापेक्षा तुझा खर्चच लय आहे. आणि त्यात आणि ते घड्याळाचं धरलं होतं, मग संपला विषय. हा लाखोत जातोय खर्च. अरे मग आता एवढे पैसे कुठून आणायचे गोट्या? तुला एक सांगू का भावा, तुझा टाइम लय खराब चाललाय. तू टेन्शन घेऊ नको. वेळ कधीच एका जागेवर थांबत नाही. तो बदल तू, तुझा पण टाइम बदलेल. टेन्शन नको घेऊ. आणि तू आता लय विचार करू नको. मी तुझं काम करतो, तू जा गप शांत बस. मी हे सगळे आता भांडी मी करून टाकतो. जाऊस तू, जा जा बस. अगं जा की. ही वेळ कधी आणि कशी बदलणार? उर्मिला. हो आले आई. घेतलंस सगळं? हळद कुंकू घेतलंयस? घेतलंय. खारीक सुपारी घेतलीये. आणि कापूर घेतलाय, खाऊचं पान घेतलंय, एक फळ घेतलंय आणि ओटीचं सगळं सामान घेतलंय. आणि दोरा राहिलाय. तोच सगळ्यात महत्वाचा आहे ना. आज जाऊन घेऊन ये. मालती झाली सगळी तयारी? हे बघ पूजेसाठी छान फुलं आणलीत. वा. हॅलो गाईज, वेलकम वेलकम वेलकम. मी आहे तुमची द ड्रामा क्वीन अश्विनी उर्फ चिकू. आज माझ्या घरी सगळीकडे घाई गडबड सुरू आहे, कारण आज आहे लेडीज स्पेशल फेस्टिवल. तर गाईज तुम्ही गेस करा की आज कोणता सण आहे. अरे वेट वेट वेट, इतका लोड नका घेऊ. जेव्हा तुमच्यासोबत ही ड्रामा क्वीन आहे तेव्हा अजिबात टेन्शन नाही घ्यायचं. ओके, मी एक काम करते, मी ना तुम्हाला छोटीशी हिंट देते. तर हा सण बायका आपल्या नवऱ्यासाठी करतात. येस, करेक्ट, वटपौर्णिमा. तर वटपौर्णिमा हा सण वुमेनसाठी ना खूप इम्पॉर्टंट असतो. सो याबद्दल आपण माझ्या मम्माला विचारत. ओके, सो चलो. हाय मम्मा, से हाय. हाय. तर माझ्या फॉलोअर्सना वटपौर्णिमेचे महत्व काय असते ते जाणून घ्यायचंय. प्लीज सांग ना. सांगते, पण आपण थोड्या वेळाने सांगायचं का? अरे यार मग प्लीज सांग ना. सांगूयात ना. आता सगळी गडबड चालू आहे की नाही, नंतर सांगूयात ना. तुमच्या फॉलोअर्सला मी सांगू का? हो चालेल. ओके, सो सांग. ऍक्च्युली ह्या सणाबद्दल मला जास्त काही माहिती नाहीये. जेवढं मला माहितीये तेवढं सांगते. ह्या सणाला बायका उपवास करतात आणि वडाच्या झाडाला फेऱ्या पण मारतात आणि नवऱ्याला 7 जन्म मिळावेत त्यासाठी उपवास करतात. नवऱ्याला 7 जन्म मिळावे म्हणून नाही, हाच नवरा आपल्याला 7 जन्म मिळावा म्हणून हे उपवास करतात. बापरे, म्हणजे उर्मिला सोबत मला अजून 6 जन्म घालवायचे तर का? एका जन्मातच करता क्लास त्या मला गमत करता येत. सो चलो गाइज, बाय. सी यू इन नेक्स्ट ब्लॉग. स्टे ट्यून. बाय बाय. ए दादू, अरे तू पण चल ना आमच्यासोबत. आज तर तुला सुट्टी पण आहे ना. मुद्दा सुट्टीचा नाहीये चिकू. तुम्ही वटपौर्णिमेला चाललात, तिथे माझं काय काम आहे? इंद्रा, अरे प्रत्येक ठिकाणी काम असण्याची काही गरज आहे का? अरे आपले सण आहेत ना हे, मग ते कसे साजरे करतात ते बघायला नको? इतकी वर्ष अमेरिकेत होतास ना, मग हे सण बघितले नाहीस तर आपल्या परंपरा कशा कळणार, आपली संस्कृती कशी कळणार तुला? करेक्ट, मम्मा बोलते ते एकदम बरोबर बोलते. अरे दादू चल ना प्लीज. तू एक काम कर, तू ना तुझ्यासोबत कॅमेरा घे आणि आज आम्ही एवढे छान रेडी झालोय तर आमचे मस्त मस्त फोटोज क्लिक कर. ओके, आणि आपली संस्कृती मम्मा काय परंपरा, हा परंपरा कॅप्चर करण्याची तुला संधी मिळते दादू. आणि मोस्ट इम्पॉर्टंट थिंग म्हणजे या जगातल्या सगळ्यात सुंदर मुलीचे फोटोज क्लिक करण्याची सुद्धा संधी मिळते तुला. सुंदर मुलगी? अच्छा, ओके ओके, तू ठीक आहे, फाईन. तर तू आता कन्व्हिन्स झालायस ना की मी अजून बडबड करू? नाही नाही, तुझी बडबड ऐकण्यापेक्षा मी तिथे आलेलं बेटर आहे. मी येईन, पण ऐका, मी तुमच्या त्या ऍक्टिव्हिटीज मध्ये इन्व्हॉल्व होणार नाही. नको हो इन्व्हॉल्व, तू आणि तुझा कॅमेरा. ओके, फ्रेश होऊन येतो. हो. गुड मॉर्निंग आबा. गुड मॉर्निंग.
आबा अहो तुम्ही पण चला ना आमच्या सोबत प्लीज. वटपौर्णिमेला हो नाही नको. आबा प्लीज ना, तुम्ही आता लगेच कन्व्हिन्स व्हा, नाहीतर मला त्यासाठी पुन्हा आणि वेगळी बडबड करावी लागेल. अगं नको, मी घरी आहे तोच बरा आहे. बरं मी भालेराव गुरुजींना फोन केला होता, ते घरी येतात आपल्याकडे, तेव्हा तुम्ही घरी लवकर या. आज आम्ही अगदी वेळेत घरी येऊ. इंद्रा आहे ना आमच्या सोबत. आई तू कशाला एवढा हट्ट करते बरं? अगं रात्रभर तुला दुखत होतं हा, 4 वेळा उठून तर बाम लावलाय तू. सकाळपासून हा पट्टा लावून बसले तरी पण पूजेला जायचा हट्ट कशाला करते? अगं एवढा त्रास होतोय तुला. अगं कसलं पाप करायला लावतेस मला? अगं वडाची पूजा आहे ती वर्षातनं एकदाच येते, आणि एक वेळ बाई दिवाळी साजरी करायची नाही पण वडाला पूजायचं राहायची नाही, आणि वडाची पूजा चुकवून चालत नाही बाया. अगं पण मी काय म्हणतो, आधी तब्येत बघ की. हा सायकलवरनं मी पडलो होतो तेव्हा मला बाहेर जाऊ देत होती का? आणि आता चालली होय तू? तुमची गोष्ट वेगळी होती, तुम्ही कामावर निघाला होता आणि मी वडाला पूजायला चालल्या, ती बी तुमच्यासाठीच. अगं पण आपल्या तब्येतीची काळजी घे ना. एखाद्या वर्षी नाही त्या वडाची पूजा केली तर काय मी मारणार आहे बाई तवा? तुमच्या जिभेला काय हाड? काय बी काय बोलताय आजच्या दिवशी? आज तरी चांगलं बोला. तुम्ही दोघं काय बी बोलला ना बापलेक, तरी मी वडाला पूजायला जायची थांबणार नाही म्हणजे नाही, जाणारच. आई मी इथेच थांबतो, तुम्ही जाऊन या. अरे दादू तू काय इथे थांबणार आहेस? माझं काय काम आहे तिथे? अरे चल ना तिकडे, माझे ना मस्त मस्त फोटोज क्लिक कर. माझे काय आमच्या सगळ्यांचे काढ. ओके हा घे कॅमेरा आणि चल. बरं हा ऐका आता आई, तू पूजा नको करू असं नाही म्हणते आम्ही तुला. अगं पण त्यासाठी त्या गावातल्या मोठ्या झाडाला जायची काय गरज आहे? इथं कोपऱ्यावरती वस्तीत आपल्याकडे आहे की वडाचं झाड, त्याला कर पूजा. हा लय शहाणी आहेस ग तू. अगं वस्तीतल्या सगळ्या बायका झाडून त्या गावातल्या मोठ्या वडाच्या झाडाला जाणार, आणि मी इथं जाऊ वस्तीतल्या बारक्या वडाच्या झाडाला? बाई वडाची पूजा झाल्यावर 5 सवाष्णीची वटी भरायची असती. आता मला 5 बायका इथं कुठे मिळतात सांग बरं बारक्या वडाच्या झाडाजवळ? ते काय नाही, मी गावातल्याच वडाला जाणार. आणि एवढं फाट फोडू नकोस तू. तू येणार आहेस माझ्या बरं का? मी एकटी जाऊ? हाय का आता? अगं या अवस्थेत तुला एकटीला जाऊ देऊ होय? आली मोठी एकटी जाणारी. चल जाऊ आपण. ए राणे, अगं तू पण काय बोलतेस? रातभर अंग दुखतंय तिचं. अबू आपण तुम्ही बघताय का? ती ऐकते कुठं? कसा हट्ट धरून बसले बघा बरं. जाऊ द्या, मी आहे, तुम्ही नका काळजी करू. बरोबर जावा, पण ते फेऱ्या मारताना तिच्या बरंच थांबा. हो करत्या तुमच्या बायकोच्या सगळ्या फेऱ्या. बरं चला चला, मी पूजेचं ताट घेऊन येते. आता आई सोबत जायचं म्हणजे बराच वेळ जाणार तिकडं. आईला एकटीला पण नाही सोडू शकत. आज काही करून ना त्या घड्याळ प्रकरणाचं सोक्ष मोक्ष लावायचं होतं मला, पण आता कसं होणार काय माहित बाबा.